नमस्कार, रुचकर स्वदेव चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत अतिशय झटपट होणारी शेजवान बटर चकली। ही चकली अजिबात तेलकट होत नाही आणि चवीला इतकी खमंग होते आणि मेन म्हणजे बिलकुल तेलकट होत नाही। तर बरेचसे रेसिपी तुम्ही पाहिले असतील, इथं खूप सारा रवा जर टाकला तर ही चकली तेल पिते। तर याचा आवाज सुद्धा बघा। आणि चकली म्हटलं की ती खमंगच झाली पाहिजे। फक्त काहीतरी मिक्स करून जर चकली केली तर ती चव त्या चकलीला व्यवस्थित लागत नाही। त्यामुळे इथं प्रत्येक वेळी चकली करताना त्याच्यामध्ये बेसन पीठ किंवा डाळवे जर असतील तरच ती चकली परिपूर्ण किंवा चवीला खमंग अशी होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे अशा प्रकारे शेजवान चटणीचं पॅकेट घेतलेलं आहे। साधारण हे 25 रुपयाला भेटतं। सॉस वापरला तरी चालेल किंवा ही चटणी वापरली तरी चालेल। तरी एवढं काय लागणार नाही आपल्याला, पण ही अशा प्रकारे घेतलेलं आहे। 2 वाटी तांदळाचं पीठ आणि तांदळाचं पीठ शक्यतो बारीक असावं। 1 वाटी चणा डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। अगदी झटपट होते। पावसाळा असो किंवा हिवाळा असो, चहासोबत किंवा मुलांना देण्यासाठी अगदी झटपट आणि मस्त ही चकली होते। हे सर्व पिठं चाळून घ्यायचे आहेत आपल्याला किंवा रवासुद्धा चाळून घ्यायचा आहे। आणि इथं बारीक अगदी 0 साईजचा रवा वापरायचा आहे। जर का मोठा रवा असेल तर मिक्सरला फिरवून घेतला तरी चालतं। 1-2 मिनिट फिरून घ्यायचा मिक्सरला। हे सर्व पिठं एका चाळणीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायची व्यवस्थित, म्हणजे पूर्ण व्यवस्थित मिक्स होतं। नाही तर जेव्हा आपण आदानमध्ये टाकू हे पीठ तेव्हा कुठंतरी जास्त कुठंतरी कमी होतं। त्यामुळे चाळून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून। तर इथं आपण 15 ग्रॅम असं बटर घेतलेलं आहे किंवा मग असे 2 क्यूब घेतलेले आहेत। तुम्ही बटरच्या ऐवजी 3 चमचे आपलं जे रोजचं वापरातलं तेल आहे ते टाकलं तरी चालतं। आता आपण इथं 2 वाटी पाणी टाकून घेऊया। आता इथं आपण साधारण 4 चमचे शेजवान चटणी जी आहे ही टाकून घेऊया। 1 झाले, 2, 3 आणि हे 4 फुल भरून टाकायचे आहे। आता आपण इथं 2 चमचे तीळ टाकून घेऊया। आता हे बटर टाकून घेऊया। पाव चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धणे पावडर। तुम्हाला शेजवान चटणी टाकल्यानंतर हे मसाले नाही जरी टाकले तरी चालतात, पण आणखीन चव छान लागेल चकलीची, त्यामुळे मी इथं ॲड केलेले आहेत। अगदी पाव चमचा ओवा, अगदी चुटकीवर हळदी पावडर आणि पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचाच मीठ। आता हे ढवळून घेतल्यानंतर आपण एकदा चेक करूयात। आता पाण्याला उकळी आली की इथं थोडं थोडं पीठ टाकून आपण हे ढवळून घेऊया। गॅस मीडियम करून घ्यायचा आहे आणि हे थोडं थोडं टाकून आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे। पकडून अशा प्रकारे, जेणेकरून आपल्या पूर्ण पिठाला मसाले मिक्स होतील अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला खूप असं शिजवायचं नाही, अगदी थोडंसं जरी याला वाफ लागली तरी पुरेसं होतं हे। इथं माझ्याकडून थोडंसं छोटंसं हे कढई झाले, एखादं मोठं पातेलं थोडंसं घ्यायचं, तरी पण हे पाव ते दीड पाव पीठ झालेलं आहे। गॅस अगदी लो फ्लेमवर करायचा आहे आणि याला खूप वेळ वगैरे ठेवायचं नाही, आपल्याला लगेच चकली करायला घ्यायची आहे। आता हे मिक्स करून झाले, गॅस अगदी बारीक केलेला आहे मी। पूर्ण पीठ असं गरम झाल्यासारखं होतं, तेवढं जरी झालं तरी पुरेसं होतं। याला खूप झाकून वगैरे ठेवायची गरज पडत नाही। तर हे आपण काढून घेऊया। गॅस बंद करायचा आहे। कढईमधलं सर्व मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। हे बघा अगदी मस्त अशी वाफ निघलेली, याला खूप वेळ ठेवलं नाही आपण। पीठ एकदम घट्टसर असं मळून घ्यायचंय। पीठ मळण्यासाठी इथं मी 2 वाटी कोमट पाणी करून घेतले, त्यातलेच 1 वाटी मी घेतलेले। थोडं थोडं टाकून आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळून घेऊया आणि थोडंसं पहिल्यांदा काय करायचं, असं थोडंसं पाणी टाकल्यानंतर हाताला चटके लागतात, त्यामुळे असं एखादा तांबे घ्यायचा आणि ही एकजीव असं करून घ्यायचं, म्हणजे ह्यातली वाफ जी आहे ती व्यवस्थित निघते आणि परत हाताला चटका वगैरे लागत नाही। थंड होतं पटकन पीठ। तर थोडंसं थंड झालंय, आता आपण हे हाताने मळून घेऊया। तर परत मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी। याचा घट्ट असा उंडा करून घ्यायचा, आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे, सरसर मळायचं नाही। तर पूर्ण याला पीठ मळण्यासाठी किती पाणी लागलं हे मी शेवटी तुम्हाला सांगते। पाण्याचं प्रमाण याच्यासाठी सांगते की जेणेकरून कमी जास्त झालं तर आपल्या नवीन जरी मैत्रिणी करत असतील तर त्यांची रेसिपी बिघडू नये यासाठी। तर परत 1 वाटी घेतली, किती लागते हे तुम्हाला सांगते नंतर। अगदी थोडंसं टाकून
छान पीठ मळून घ्यायचं. जितकं छान पीठ मळाल तेवढी चकली तुटत नाही करताना. तर आपल्याला पूर्ण 3.5 वाटी पाणी लागलेलं आहे तर थोडं पीठ मळण्यासाठी. आणि प्रत्येक वेळी शेवग्यामध्ये टाकताना सुद्धा हे पीठ मळूनच शेवग्यात टाकायचे, म्हणजे आपली चकली तुटत नाही. तर इथं शेवग्यामध्ये आपण पीठ टाकून घेऊया. तर प्रत्येक वेळी पीठ शेवग्यामध्ये भरताना असं छान, हे बघा, याला चिरा वगैरे पडत नाही, एकदम स्मूथ असं हे आपलं पीठ झालेलं आहे. आता हे शेवग्यामध्ये टाकून घेऊया आणि शेवग्यामध्ये टाकताना असं छान दाबून घ्यायचं. आता हे बंद करून घेऊया. तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात. आणि जर का तुम्हाला छोट्या छोट्या चकल्या करायच्या नसतील तर तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये जरी टाकलं, याच्या अगोदर आपण जी चकलीचा व्हिडिओ पाहिलेला आहे तशा प्रकारे तसंही केलं तरी चालतं, म्हणजे वेळ पण वाचतो आणि पटकन पण होते. आणि ज्याला असं छोटी छोटी चकली करायची आहे त्यांनी अशा प्रकारे करा. हे बघा काटे किती सुरेख येत आहेत आणि किती जरी मोठी चकली केली तरी ही तुटत नाही. जितकं छान तुम्ही पीठ मळून घ्याल तेवढी सुंदर आणि मस्त ही चकली होते. तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात करून घेऊ शकता. एकदम सुरेख आणि मस्त हे चकलीला काटेसुद्धा येतात. हे बघा थोडासा पाऊस येतोय किंवा पावसाळ्यातसुद्धा हे पीठ सगळ्यांच्या घरात असतात आणि मोजक्या साहित्यामध्ये ही चकली झटपट होते. भाजणीची गरज नाही किंवा असं काही वेगळं करायची गरज नाही. मध्यभागी थोडंसं असं दुमडून घ्यायचं म्हणजे चकलीला आकार छान येतो. तर अशा प्रकारे आपल्या चकल्या तयार करून झाल्यात. आता हे तळायला घेऊया. तर बघू शकता अशा छान आपल्या चकल्या करून झाल्यात. आता आपण हे तळायला घेऊया. तर असं उलटण्यावर घेऊन एक चकली अशा प्रकारे आपण तळायला घेऊया. तेल छान गरम करून झाल्यानंतर मीडियम गॅस करून घ्यायचा आहे आणि अशा चकल्या आपण सोडून घ्यायच्या आहेत. तर मस्त होतात ह्या चकल्या आणि जेवढ्या एक वेळी बसतात तेवढ्या सोडायच्या आहेत तेलामध्ये. आणि एक बाजू थोडीशी कडक झाल्याशिवाय त्याला बिलकुल पलटायचं नाही. तर थोडीशी कडक झालेली आहे ही चकली, जी पहिल्यांदा टाकली ती अगोदर पलटून घ्यायची. आणि जोपर्यंत चकली तळते तोपर्यंत त्याचे बुडबुडे असे फास्ट निघतात. चकली तळत आली की हे बघा, ह्या चकली अगोदर आपण टाकली होती ह्याचे बुडबुडे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि कलरसुद्धा चेंज झाला आहे. जेव्हा चकली तळते तेव्हा अशी तळाला जाऊन बसते तेव्हा समजायचं की आपली चकली तळलेली आहे. तर ही चकली तळलेली आहे बघा, किती सुरेख आणि तेलातून बाहेर काढल्याबरोबर अतिशय कोरडी आणि मस्त ही चकली होते. आणि जर का तुम्हाला वाटलं चकलीमध्ये तेल वगैरे राहते तर जेव्हा चकली काढायचे तर तेव्हा थोडासा गॅस मोठा करायचा आणि चकली पटकन काढून घ्यायची. तर आता बघा तिन्ही चकल्या तेलामध्ये खाली तळायला गेलेली आहेत. थोडीशी प्रोसेस चालू आहे तळण्याची, पण खूपच जर सगळे बुडबुडे कमी होईपर्यंत जर तळली तर खूप चकली कडक होईल आणि त्याचा रंग पण खूप चेंज होईल. त्यामुळे आता थोडासा गॅस फास्ट करायचा, परत ही चकली एकावर एक अशी ठेवून घ्यायची आणि लगेच आपल्याला तेलाच्या बाहेर काढायची. आणि तेलातून चकली बाहेर काढली की पटकन गॅस आणखीन जैसे ते मीडियम करायचा. तर अशा प्रकारे करून घ्यायचे. तर बघू शकता किती सुरेख आणि मस्त ह्या चकल्या वाटणार सुद्धा नाही, भाजणीच्या चकलीसारख्या इतक्या सुंदर आणि मस्त होतात. एक ना एक तेल निघण्यासाठी अशी थोडीशी वाकडी चकली पकडायची, अगदी पटकन तेल निघतं. शेवटी आपण गॅस थोडासा मोठा केला की त्यातलं तेल एक ना एक बाहेर निघतं. आता ही चकली आपण काढून घेऊया. आता परत ह्या चकल्या टाकून घेऊया आपण. गॅस मिडियमच करायचा आहे. इथं मोठ्या चकल्या केल्यामुळे 3च चकल्या बसतात, छोट्या छोट्या केल्या तर 5-6 चकल्या बसतात. परत ही चकली थोडीशी कडक झाल्याशिवाय आपल्याला पलटून घ्यायची नाही. तर ही चकली कडक झाली, परत त्याला पलटून घेऊया. तर एक ना एक चकली अशी मस्त तुटत वगैरे नाही. पीठ मळण्याची थोडीशी काळजी घ्यावी लागते किंवा मेहनत घ्यावी लागते, म्हणजे आपली चकली तुटत नाही किंवा तेलही जास्त पित नाही. पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं नाही तर तेलसुद्धा पिते आणि तुटते मध्ये मध्ये करताना. आणि जर का तसं व्हायच लागलं तर मग परत हे पीठ शेवग्यातून बाहेर काढायचं आणि परत छान मळून घ्यायचं आणि नंतर शेवग्यामध्ये भरून चकल्या करायच्या. तर बघू शकता तळाला चकली गेलेली आहे. आता गॅस मोठा करूया आणि ही चकली तशाच प्रकारे आपण तेलातून काढून घेऊया. हे बघा अतिशय मस्त झालेले आहेत चकल्या, तुटत नाही, जरासुद्धा काडी मोडत नाही किंवा काय नाही. आता सर्व चकल्या आपण अशाच प्रकारे तयार करून घेऊया. हे बघा किती सुरेख दिसत आहेत आणि वाटत सुद्धा नाही आपण इन्स्टंट चकली केली आहे.
दिसायला सुद्धा अतिशय सुरेख ही चकली दिसते आणि खायला सुद्धा तेवढीच खमंग आणि अतिशय कोरडी ही चकली होती. असं हाताला चेक केल्यानंतर बिलकुल तेल लागत नाही. तर बघू शकता इतकी मस्त ही चकली झालेली आहे. तर बघू शकता किती कुरकुरीत आणि मस्त ही चकली झालेली आहे. आपण जे शेजवान चटणी टाकलेली आहे त्यामुळे याला पिवळं कलर जास्त येत नाही, तर लालसर थोडीशी ही चकली दिसते आणि अतिशय खमंग कुरकुरीत झटपट होते. तर हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, त्यामुळे ही चकली परत मी बनवलेली आहे. शेजवान बटर चकली तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा. कुठल्याही सीझनमध्ये किंवा कुठल्याही ऋतूमध्ये तुम्ही ही चकली अतिशय झटपट बनवू शकता, घरातल्या साहित्यामध्ये होते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.